नमस्कार. न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण नंदा राजेंद्र भुई या मूळच्या माळशिरस तालुक्यातील संगम येथील रहिवासी आहेत. तर गेली कित्येक वर्ष झालं ते या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय होतोय असं त्यांचं मत आहे. त्याबद्दल आपण न्यूजच्या माध्यमातून त्यांच्याशी बातचीत करणार आहे. नक्की त्यांची व्यथा काय, कशामुळे ते अन्यायग्रस्त आहेत हे त्यांच्याशी आपण बोलणार आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? नंदा राजेंद्र भुई, राहणार संगम इंगळे वस्ती. मावशी, काय नेमकं कारण आहे तुम्ही म्हणजे न्यूजशी संपर्क साधलेला आहे? या नेमके संपर्क साधायचे माझे दीर जाऊ परत पुतणे ही माझ्यावर दगड घेऊन येतात, जंबे घेऊन येतात, मारहाण करतात. रानात मला जाताना धमकी देतात, तुला जीव मारेन, ठार करेन, तुझं कोण आहे? माझं बोळसर मालक असल्यामुळं माझी कोणी दखल घेत नाही. नेमकं कारण काय आहे तुम्हाला त्रास द्यायचा? नेमके तर मला 6 मुली, तर माझं मालक भोळसर आहे. तर मी एकटी महिला बघून माझ्यावर अत्याचार करतात, घाण घाण बोलतात, लोखंडी लोट घेऊन मारतात. रंजना भुई यांनी माझ्या मुलीच्या मला मारले असताना माझ्या मुलीच्या डोक्यात दगड. हे कोण लोक आहेत तुम्ही नाव घेतात ते? माझी धाकटी जाऊ, चुलत दीर लालासाहेब काशीनाथ भुई, भीमराव काशीनाथ भुई, शरद भीमराव भुई. या शरद भुई दारू पिऊन, लाला भुई व शरद भुई माझ्यावर दारू पिऊन बाटल्या माझ्या अंगावर फेकतात, असे मला त्रास देतात. मी काय बोलले? पुढारी पोलीस स्टेशनला कित्येक वेळा आले, तर ह्या पोलीस स्टेशनने माझी कसलीही दखल घेतली नाही. कोणतं पोलीस स्टेशन? अकलूज पोलीस स्टेशनला मी 7 ते 8 वेळा आले. परत माळशिरसच्या पोलीस स्टेशनला गेले, तिथं सुद्धा त्यांनी माझी कसलीच दखल घेतली नाही. तुम्ही DYSP साहेबांकडे गेला होतात का? मी त्या पण ऑफिसला गेले, DYSP ऑफिसच्या साहेबांकडे गेले, तिथं सुद्धा माझी दखल घेतली नाही. प्रांतिक ऑफिसला मी अर्ज पाठवला, तिथं सुद्धा माझी दखल घेतली नाही. नेमकं काय कारण आहे तुम्हाला त्रास द्यायचा? मला मुली, तर माझं बोळसर, माझं पती बोळसर. म्हणजे तुमचे मिस्टर बोळसर आहेत? हो, बोळसर आहेत. ती माझ्यावर काय काय घाणेरडे आरोप करतात, काय काय बोलतात, ती मला सहन होत नाही. म्हणून असे मी पोलीस स्टेशनला वारंवार येते, तर ती मला दखल घेत नाही. काल 15 ऑगस्टला मी सोलापूर इथे SP कलेक्टर ऑफिसला गेले, तिथं माझी तपासणी झाली. तपासणी झाल्यावर तिथं कशासाठी गेला होता तिथं तुम्ही? मी आत्मदान करण्यासाठी गेले. 15 ऑगस्ट दिवशी तुम्ही सोलापूरच्या कलेक्टर ऑफिसला आत्मदहन करणार होता? हो. कशासाठी? मला ही लोक लई त्रास देतात, घाणेरडे आरोप करतात. रस्त्यात मला रानात जायला रस्ता नाही, तिथं मी तिथं गोवर्धन भुई माझा रस्ता अडवतात, लाला भुई अडवतो, भीमराव भुई अडवतो. हे कोण लोक आहेत? तुमच्या घरातलेच आहेत का? गोवर्धन भुई माझ्या घरातला, अविनाश भुई माझा पुतणी आहे, त्यांनी पण मला मुलकाचं मार. काहीतरी कारण असेल ना रस्ता अडवायचं, कशामुळे अडवतात? माझं शेत त्यांना बळकवायचंय, त्याच्यामुळे मला ही मारहाण करतात. म्हणजे तुमचं शेत त्यांना बळकवायसाठी ते जाणून बुजून तुम्हाला त्रास देतात असं म्हणताय का? हो. कोण मला गावातली सुद्धा लोक माझी दखल घेत नाहीत. मी पोलीस पाटलांना किती वेळा फोन करून सांगितले. कोण आहेत पोलीस पाटील तुमच्या गावचे? सरपंचांकडे गेलता? सरपंचाकडे तर लय वेळा गेले, पण भीमराव भाई तिथं टच करायचे की हीच आम्हाला शिवे देते, म्हणून तिथं वारंवार माझीच चूक सांगायचे. पण त्यांना मी विचारलं, तुम्हाला मुलं किती आहेत? मला मुलगा नाही, मला मुलीच आहेत. आता घरामध्ये कोण कोण असतं तुमच्या? माझ्या घरामध्ये माझ्या मुलींची लग्न झाल्यात. फक्त माझं पती माशाला गेल्यावर, माझी मुलगी पण शाळेत गेल्यावर, मी घरी एकटी असल्यावर मला ही लोक अंगावर येतात, धमकी देतात, तुला ठार मारीन, तुला जीव पुरेन. रंजना भुईचं वारंवारच माझ्यावर भयंकर अत्याचार करते व ती अविनाश भुई माझ्यावर मोठमोठ्याने हसून वरडून म्हणतो, काय झालं काय झालं. मी पोलीस स्टेशनला गेले की ही मोठमोठ्याने बातचीत करतात आणि माझी नामस्क घालवतात. सगळ्या महिला जमत्यात आणि मोठमोठ्याने जोर जोराने हसतात. अशा भुईन, शाकूबाई, परत ही रंजना, ही बऱ्याचशा बाया ही जमत्यात आणि माझ्यावर मोठे मोठे अपवाद करून हसतात. ते तर मला काहीच बोलता येत नाही. मी दरवाजा बंद करून बसत असते. यानंतर तुम्ही हा सर्व प्रकार तुमच्या बाबतीमध्ये झालेला आहे. तुम्ही मध्यंतरी सांगितलं की तुम्हाला मारहाणही झालेली आहे. मारहाण झालेली. माझ्या मुली मला घरात येऊन रंजना भुईनी चापट लावली. परत सकाळ उठून मला मारायला आले. अविनाश भुई माझ्या अंगणात बॅट घेऊन आला व त्यांनी माझ्या पाठीवर बॅटनी वार केले आणि माझ्या मुलीच्या डोक्यात दगड घातला. तिला 4 टाके पडले. तरी मी पोलीस स्टेशनला आले, तरी पोलीस स्टेशनने माझी दखल घेतली नाही. कोणत्या पोलीस स्टेशनला? अकलूज पोलीस स्टेशनला आले. सरकारी दवाखान्यात गेले. मला म्हणायचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी काय म्हटले तुम्हाला?
कर्मचारी म्हणले आम्हाला तुमची दखल घेता येत नाही, तुम्ही टाके घेतले का नाही घेतले आम्हाला माहित नाही. परत मी सरकारी दवाखान्यात गेले, तिथं बी दखल ती म्हणायची आमच्याकडे तुम्ही आलाच नाही. असे मला 4-5 दिवस फेऱ्या मारायला लावले, शेवटी त्यांनी माझी दखल घेतली नाही. म्हणजे 4 टाके पडून ही अकलूज पोलीस स्टेशन तुमची कसलीच दखल घेतली नाही. मी दखल घेतली नाही. मी पार मग माळशिरस पोलीस PI साहेबांना भेटला? मी PI साहेबांना 15 ऑगस्टला आत्महत्या करायला गेल्यावर तिथं मला पकडण्यात आलं. तिथं माझ्या हातातली डिझेलची आणि अकलूजच्या तुम्ही PI नीरज उबाळे साहेबांना भेटला? ओबाळे साहेबांना भेटलो. ते म्हणले भेटते, पण सलगरचा हवालदारांनी त्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन त्यांना काय सांगितले कोणास ठाऊक. परत ते माझ्याशी कोण आहे ते सलगर हवालदार? सलगर हवाल कोण आहे ते मला माहित नाही, पण त्यांच्याकडे मी नोंदवाय गेले. परत पोरे हवालदाराकडे गेलते, परत बरेचशा हवालदाराकडे गेलते. माझं जर खोटं असलं तर तिथं कॅमेऱ्यात तरी दिसत असेल मी किती किती वेळा ह्या पोलीस स्टेशनला आले. परत प्रांत ऑफिसला गेले, परत DSO ऑफिसला गेले. कुणीही माझी दखल घेतली. माळशिरसला किती का दखल घेत नाहीत तुमचे? कारण ही माझे दीर हे माझ्याविषयी सांगतात व ही वाईट घटना करून कोणाला सांगतात? ही पुढाऱ्यासनी सांगतात. आणि ती कोण आहेत पुढारी? पुढारी ते ही गणेश शिंगळे शिवसेनाचा अध्यक्ष ही वारंवार माझ्या केशी जिरवा करतो. पोलीस स्टेशनला फोन करतात, गणेश अध्यक्षाला फोन करा. मी काय गणेश अध्यक्षाला फोन करीत नाही, कारण ती माझी सगळी जिरवा करतोय. मग ती लालासाहेब म्हणतोय की गणेश अध्यक्ष तालुक्याचा अध्यक्ष आहे, पण जिल्ह्याचा बी आहे, तो कुठवर जायचं ते जा, तुझं काहीच करीत नाही. पुढारी तुझा न्याय करणार नाही, तुला मिशी काढून देतो. तू मिली तरी तुला कुठलाही रस्ता होत नाही, ह्या गावात आम्ही ठेवणारच नाही तुला. म्हणून मला माझी दखल कोणच घेत नाही. आता अकलूज पोलीस स्टेशन तुमची दखल घेतली नाही. DYSP साहेबांनी तुमची दखल घेतली नाही. SP साहेबांनी तुमची दखल घेतली नाही. त्यांनी सुद्धा मग आता तुम्ही पुढे काय करणार आहे? तुमची दखल कोणीच घेतली नाही. माझी दखल कोणीच घेतली नाही. मी बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानात आहे, ही माझा नक्की न्याय झालाच पाहिजे. नाहीतर मी माझ्या कुटुंबासहित मी ह्या अकलूज पोलीस स्टेशनला आत्महत्या करणार आहे. माझ्यावर लय अन्याय होत्यात. मी काही दिवस शाळेवर बी भात शिजवत होते. अंगणवाडीच्या मॅडम घरी माल उतरून घ्यायच्या, तरी त्यांचा कुणी चूक काढली नाही. 40 सह्या करून 40 सह्या झाल्या. ती गणेश अध्यक्ष पैसे दिल्या, गणेश अध्यक्षांनी ती पोहोचवली नाही. आणि माझ्या खोट्या सह्या करून त्यांनी BDO ऑफिसला पोहोचवल्या. म्हणून माझ्या तुम्ही अंगणवाडीमध्ये भात शिजवायसाठी काम करायचं तिथं? 1ली ते 4थीला भात शिजवायला होते. माझ्यावर यांनी लय मोठा गुन्हा केलाय. कारण का तर हे सांगतात की हे न्याय ह्या गावात कोणीच करायचा नाही. मला सगळे म्हणतात की जमीन एका आणि निघून जावा. मी काय जमीन ऐकणार नाही. मला ही न्याय मिळालाच पाहिजे. माझ्यावर म्हणजे जमीन विका म्हणून तुम्हाला ते वारंवार त्रास देतात? जमीन एका म्हणतात. माझं घरकुल आलेलं 2 वर्ष झालं. रंजना भुई व आशा भुई माझ्या गावातले पोलीस पाटील सरपंच कोणीच दखल घेतली नाही? कोणी सुद्धा दखल घेतली नाही. मी त्यांना वारंवार फोन करायचे, पण हे गणेश अध्यक्ष त्यांना टच करायचा. ह्यांचं कुणी ऐकू नका, ह्यांचं खोटं आहे. मी त्यांना म्हणायचे समोरासमोर आणा. समोरासमोर काय आणलं ना मी लगेच सगळी मिटवते. पण ही लोक त्या गणेश अध्यक्षाला कधीच समोरासमोर आणत नव्हते. त्यांनी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना माझ्याविषयी लय काय काय सांगितलं. अकलूज पोलीस स्टेशनची आम्ही काल बातचीत केली, ते म्हणतात की तुमचा गुन्हा दाखल केलेला आहे. मग तरीही तुम्ही कशासाठी हे सगळं करत आहे? माझा गुन्हा मनीन असा घेतलेला नाही. त्यांनी म्हणजे कसा घ्यायला पाहिजे होता? माझा गुन्हा कसा, ह्यांनी माझ्यावर जी अत्याचार केले होते. लालाभाई यांनी भीमाभाई मला होता शेतात आल्यावर तुला मारून ह्याच्यात पुरी. म्हणजे तुमच्या गुन्ह्यामध्ये काय नावं टाकले नाहीत? काय नक्की झालेलं आहे? मग माझ्या गुन्ह्यात त्यांनी नावच टाकले नाहीत. अविनाश भुई मारायचा म्हणतो, मी पोलिसांना हप्ते भरतो, मला कोण काय करू शकत नाही. परत माझ्या ह्याच्यावर पत्रा ठोकायला ती 12व्या महिन्यात. तर ह्या गोवर्धन भुयानं कोणत्या तरी अधिकाऱ्याला घेऊन पोलीस स्टेशनला आले व तिथून पोलीस स्टेशनचा फोन आल्यावर पत्रा ठोकणारे पळून गेले. पण माझं घरकुल काय ही पूर्ण होऊन द्याय नाही. तरी मी विनंती करते की ही कुठंतरी थांबवावं. म्हणून मला आज इथपर्यंत यायची पाळी आली आहे. पण माझा न्याय पोलीस स्टेशन घेत नाही. अकलूज पोलीस स्टेशन तर कसलाच न्याय घेत नाही. शेवटी सोलापूरला गेले. सोलापूरला SP साहेबांनी माझे सगळे अर्ज बघितले. हे अर्ज काय आहे तर माझ्या मुलीला मारलेले हे अर्ज आहेत 18 मधले. ही माझा 2 वर्षाचा ऊस अडवलेला हे अर्ज या. हे मी माळीनगर फॅक्टरीला अर्ज पाठवला होता. ह्या गुंडांनी माझा ऊस अडव. भीमराव भुई, लालासाहेब भुई ह्यांनी माझा ऊस अडवलेला. हे कागदपत्र आहे. ही मी शाळेवर काम करीत होते. ही मी शिक्षण अधिकाऱ्याला पत्र अर्ज दिला. तिथं बी त्यांना खोटी बातमी गणेश अध्यक्षांनी सांगितली. ही मी सोलापूरला 15 ऑगस्टला जीव मारण्याचं हे केलेलं होतं, अर्ज केलेला होता. तुम्ही या ठिकाणी बघत आहात ह्या
ह्या काही तहसीलदारला अर्ज केलेला होता. ह्या काही माझं ती जय किसान योजनेचे 2000चे कागद 2000 हप्त्याचे कागदपत्र ही गणेश इंगळेनं 1 वर्षांनी माझं माघारी बोलून घेतलं. एवढं काय माझ्यावर अत्याचार हे करतात, ही माझी खोटी बातमी करून ह्या का बरीचशे कागदपत्र आहेत माझ्याकडे बघा. ही मी एसपी साहेबांना सगळे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जाग्याचा नकाशा, घराचा, ह्याचा शेताचा नकाशा, सगळी कागदपत्र ही दावलेली आहेत. सरासरी 20 ते 25 कागदपत्र 18 वर्षापासून मी ही तयार केलेली इथं, म्हणून ही कागदपत्र बोलतात. मग त्या गेले तुम्ही 5-6 वर्ष झालं या पाठपुरावा करत आहेत, तुमच्या अन्याय तुमच्यावर होत आहेत, तुम्हाला जाणून बुजून हे लोक त्रास देत आहेत. मग तुमची दखल कुठल्या पत्रकारांनी किंवा बाकीच्या लोकांनी, कोणी मीडियाने घेतली नाही का, किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही का? मी बरेचसे मीडियावाल्याकडे गेले, बरेचसे पत्रकारकडे गेले, शेवरेच्या ठोकळे पत्रकाराकडे गेले. त्यांनी मला विचारलं, परत त्यांनी सांगितलं तुमची बातमी आलेली आहे पण ती परत मला काय बोलता येत नाही, मग तुम्ही दुसरा पत्रकार बघा. बरेचसे पत्रकार बघितले पण मला एका पत्रकाराने माझी इथं केली नाही. ऑनलाईन मी केस टाकायचे तर माझी ऑनलाईन सुद्धा अख्ख्या अकलूज मध्ये माळशिरस मध्ये सुद्धा माझी ऑनलाईन केस घेतली नाही. तिथून मग मी आता काल परवा मी मंगळवारी बुधवारी इथं पोलीस स्टेशनला आले. त्यावेळेस मी सलगर हवालदार म्हणजे माझी मनावाशी केस घ्या, त्यांनी केस न घेतल्यामुळं तिथं मला पत्रकार एक भेटले, मावशी तुम्ही कोण आहेत, कशामुळे का असं करता. मी त्यांना लय विनंती करायची, जशी आहे तशी माझी केस घ्या, हे चुकीचं आहे. तर ते म्हणले नाही. मग मला पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी पत्रकारांनी मला सगळं विचारलं व त्यांनी माझं सगळं, मी त्यांना सगळं सांगितलं, माझी कागदपत्र दाखवलं, त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी ही माझी त्यांनी दखल घेतली. बर, तुम्ही या ठिकाणी मावशी तुमची अद्यापर्यंत गेली 5-6 वर्ष झालं प्रशासन दखल घेत नाही. तुम्ही प्रशासनाला काय विनंती कराल किंवा काय सांगाल या न्यूजच्या माध्यमातून? त्यांना आवाज मी सांगते, पालकमंत्र्याला, गृहमंत्र्याला, SP ला, कलेक्टर ऑफिसला, पोलीस स्टेशनला, DOI साहेबांना, प्रांत साहेबांना, गावातल्या पोलीस पाटलांना, सरपंचाला, सगळ्यांना विनंती करून महाराष्ट्राच्या SP साहेबांना, यांना सगळ्यांना मी विनंती करून सांगते की मी डॉक्टर बाबा आंबेडकरच्या संविधान पाळते आणि महिलावर असे अत्याचार नाही झाले. अत्याचार झाले तर ही महिलांचे तुम्ही हे अत्याचार पार खडले तर बरे, नाही तर बघा मग मी आत्महत्या, माझे पती, माझी मुलगी रिया, मी आत्महत्या करण्यास तयार आहे. ही 100% मी त्यावेळेसच सोलापूरला गेल्यावर माझा जीव वाचला त्यावेळेस, पण आता मी नक्कीच आत्महत्या करणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघत आहात माळशिरस तालुक्यातील संगम गावातील या नंदा राजेंद्र भुई गेली 5-6 वर्ष झालं प्रशासनाच्या माध्यमातून किंवा गावातील त्यांच्या लोकांच्या माध्यमातून त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय आणि अत्याचार त्यांच्यावर होत आहे, तरीही प्रशासन त्यांची कोणतीही दखल घेत नाही. अकलूजचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक या ठिकाणी नीरज उबाडे साहेब यांचं या ठिकाणी अकलूज प्रशासनामध्ये त्यांचं नाव निघतं, तरीही या घटनेमुळं खरं तर नीरज उबाळे साहेबांवरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की बाबा खऱ्या अर्थानं ही एकटी महिला गेली 6-7 वर्ष झालं प्रशासनापुढे हात जोडत आहे मला न्याय द्या म्हणून, तरीही प्रशासन यांच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही आरोपींवरती. या ठिकाणी त्यांनी यार न्यूजशी संपर्क साधून या पूर्ण घटनेला या ठिकाणी वाचा फोडलेली आहे. त्याच्यामुळं यानंतर प्रशासन नंदा राजेंद्र भुई यांना कशा प्रकारे न्याय देईल हे या ठिकाणी बघणं या ठिकाणी सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. कॅमेरामन अभिजित वाघमारेसह पत्रकार सौरभ वाघमारे, यार न्यूज मराठी.